तर आज होती माझ्या गुरुक्षेत्राच्या पारायणाचे उद्यापन. तसा तर व्हिडिओ हा संडेचा आहे, पण आज मी तुमच्यासमोर पोस्ट केला आहे. बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की गुरुक्षेत्राचे पारायण करावं म्हणून, पण ते काही केलं होतच नव्हते. बऱ्याच अशा अडचणी येत होत्या. ते म्हणतात ना, जोपर्यंत स्वामीची इच्छा होत नाही तोपर्यंत आपल्याकडून पारायण होत नाही. आणि लिटरली माझ्यासोबतही तसंच काहीतरी झालेलं होतं आणि अचानकच मनात आलं की मला आता पारायण करायचं आहे. संडेपासून मी सुरुवात केली होती. त्या दिवशी मला माहीतसुद्धा नव्हतं की इतका चांगला दिवस आहे आणि त्या दिवशीपासून अधिक मासालासुद्धा सुरुवात झालेली होती. नंतर म्हणजे मोबाईलमध्ये वगैरे बघितलं, त्यावेळेस म्हणजे रीलमध्ये सांगितलं तर या दिवशीपासून सुरुवात केली तर खरंच खूप छान दिवस आहे म्हणून तो मी खूप जास्त खुश झाली होती की स्वामींनी माझ्याकडून एकदम छान दिवसापासून सुरुवात केली आहे म्हणून. म्हणजे सुरुवात तर केली, पण माझ्या मनामध्ये थोडीशी म्हणजे भीती वाटत होती की आपल्याकडून म्हणजे नित्यनियमाने पालन तर होणार तर ना, म्हणजे होणार की नाही, सगळे नियम तर आपण पाळू शकणार की नाही. पण स्वामींची इच्छा राहते, त्यामुळेच आपलं प्रत्येक गोष्ट ही शक्य होत जाते आणि लिटरली तसंच काहीतरी झालेलं होतं. मी सकाळी 3 वाजता उठून जे आपले काही कामं आहे थोडेफार ते करून अध्याय वाचायला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये म्हणजे 7 दिवस आपल्याला पारायण, आपण 7 दिवसाची, 3 दिवसाची किंवा 11 दिवसाची सुद्धा करू शकतो. सकाळी 3 वाजता उठून आपले जे कामं आहे थोडेफार ते करून पारायणाला सुरुवात करावी लागते. नंतर जे जेवणामध्ये आपण एक टाईमचा उपवास करू शकतो किंवा संध्याकाळच्या टाईमला आपण जेवणसुद्धा करू शकतो किंवा दोन्ही टाईमला जर आपल्याला काही नाही खायचे असेल त्यावेळेस आपण सात्विक अन्न फक्त जेवावं लागते. एक जर असं आपल्याला पहिल्या दिवशी जर आपण पालेभाज्या खाल्ल्या तर आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे 7 दिवसापर्यंत आपल्याला पालेभाज्याच खावं लागते आणि जर पहिल्या दिवशी आपण कडधान्य खाल्लं तर आपल्याला 7 दिवसही कडधान्य खावं लागते. हे सगळं करावं लागते आणि झोपण्याची जर पद्धती आहे ती आपल्याला फक्त चटईवर झोपावं लागते, गादीवर अजिबातच नाही. आणि म्हणजे थोडेफार नियम आहे त्याचे जे आपल्याला नित्यनियमाने पाळावे लागते आणि लिटरली मी तसंच काहीतरी केलेलं होतं. आणि ज्या दिवशी माझे अध्याय संपले होते त्या दिवशी ना शंकर महाराजांचे सुद्धा प्रकट दिन होता आणि इतका छान दिन होता. मी खूप जास्त म्हणजे नंतर मग मला ते सुद्धा दिसलं की त्या दिवशी मी प्रकट दिन आहे आणि त्या दिवशी माझा अध्याय पूर्ण झाले होते. कारण मी खूप जास्त खुश होते आणि लिटरली 7 दिवसानंतर मी हे सगळे जेवण करत होते. त्या दिवसामध्ये ना आपल्या जर तुम्हालाही सुरुवात करायची असेल पारायणाची तर तुम्ही आता चालू करू शकता, कारण अधिक मास चालू आहे. त्यामध्ये जर पारायण केलं खरंच खूप छान राहते आणि त्यामध्ये काही मिळो किंवा नाही मिळो पण आपल्या स्वतःची ओळख आपल्याला होऊन जाते.